युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये पुढचा आपला पॉईंट आहे ॲक्युरसी अँड प्रिसिजन. ह्या दोघांच्यातला आपल्याला काय बघायचं आहे, डिफरन्स बघायचा आहे. ओके, ॲक्च्युली ॲक्युरसी अँड प्रिसिजन आर रिलेटेड टू मेजरमेंट. इन डेली लाईफ वी मेजर लॉट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज लाईक लेंथ, मास, टाईम, अँड दॅट मेजरमेंट इज आयदर ॲक्युरेट ऑर प्रिसाईज ऑर बोथ. ज्या काही तुम्ही मेजर्ड व्हॅल्यू घेणार आहे, म्हणजे तुम्ही डेली लाईफमध्ये लेंथ मोजता, टाईम मेजर करता, मास मेजर करता, जी काही तुमची मेजर्ड व्हॅल्यू आहे, मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही मेजर्ड केली किंवा त्याला तुम्ही ऑब्झर्वड व्हॅल्यूसुद्धा म्हणू शकता. मग ती मेजर्ड ऑर ऑब्झर्वड व्हॅल्यू एक तर ॲक्युरेट असते किंवा एक तर प्रिसाईज असते किंवा दोन्ही असू शकते. ओके, आता ते डिपेंड कशावर आहे, तर ते बऱ्याच गोष्टीवर डिपेंड आहे. पहिली गोष्ट ते डिपेंड आहे तुमच्या इन्स्ट्रुमेंटवर, इन्स्ट्रुमेंटच्या क्वालिटीवर, इन्स्ट्रुमेंटच्या लिस्ट काउंटवर. ओके, ते कसं डिपेंड आहे ते आपण आता पाहणार आहोत. सपोज तुम्हाला मी सांगितलं ह्या पेनची लेंथ तुम्ही काय करा, मेजर करा, आणि ह्या पेनची काय जी लेंथ आहे तिची ट्रू व्हॅल्यू मला माहिती आहे. आता ही जी ट्रू व्हॅल्यू मला कशी माहीत झाली, कारण हा पेन जिथं मॅन्युफॅक्चर झाला, ज्या कंपनीने ह्याचं मॅन्युफॅक्चर केलं, ओके, त्या कंपनीकडून मी ह्याची ट्रू व्हॅल्यू काय घेतली किंवा त्यांनी मला ह्याची ट्रू व्हॅल्यू काय केली, सेंड केली. आपण फॉर एक्झाम्पल म्हणूया की त्या पेनच्या लेंथची ट्रू व्हॅल्यू किती आहे. ट्रू व्हॅल्यू ऑफ लेंथ ऑफ ए पेन इज 5.764 सेंटीमीटर. ह्याला आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो. दिस इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ पेन, लेंथ ऑफ ए पेन. ओके, आता तुम्ही काय केलं, ह्या पेनची लेंथ काय केली, तुम्ही मेजर केली. आता तुम्ही जी काय लेंथ मेजर कराल त्याला आपण काय म्हणणार आहे, मेजर्ड व्हॅल्यू किंवा काय म्हणणार आहे, ऑब्झर्वड व्हॅल्यू. ओके, आता लेंथ मेजर करण्यासाठी तुमच्याजवळ काय पाहिजे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट पाहिजे. तर आपल्याकडे बरेच मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत. समजा आपण म्हणूया की एका स्टुडंटनं, जो ए नावाचा स्टुडंट आहे, ओके, त्यानं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट काय यूज केलं, आपण म्हणूया तर स्केल यूज केलं. बी नावाचा जो स्टुडंट आहे त्याने मेजरिंग इन्स्ट्रुमेंट काय यूज केलं, तर व्हर्नियर कॅलिपर. दोघांच्यातला डिफरन्स तुम्हाला माहिती आहे. स्केलचा लिस्ट काउंट हा किती असतो, तर 0.1 सेंटीमीटर किंवा तुम्ही त्याला 1 mm सुद्धा म्हणू शकता. आणि व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट असतो 0.01 सेंटीमीटर. लिस्ट काउंटचा अर्थ काय असतो, लिस्ट म्हणजे कमीत कमी, म्हणजे कमीत कमी किती लेंथ तुम्ही स्केलचा यूज करून मेजर करू शकता, तर 1 mm किंवा 0.1 सेंटीमीटर. ह्या 0.1 सेंटीमीटरपेक्षा कमी लेंथ, मिनिमम लेंथ तुम्ही स्केलचा यूज करून मेजर करू शकत नाही. सो लिस्ट काउंट ऑफ स्केल इज 0.1 सेंटीमीटर ऑर 1 mm. सेम व्हर्नियर कॅलिपरसाठी. मग तुम्हाला समजलं असेल इथं व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट हा काय कमी, किती, 0.01 सेंटीमीटर, म्हणजे स्केलपेक्षा काय कमी. ओके, आता ए नावाच्या स्टुडंटनं काय घेतली, ह्याची स्केल, ह्या स्केलनं ह्याची लेंथ काय केली, मेजर केली, आणि त्याला लेंथ मिळाली. सपोज त्याला आपण L1 म्हणूया, दॅट इज 5.6 सेंटीमीटर. कारण तो एका डेसिमल प्लेसपर्यंतच मेजर करू शकतो, कारण लिस्ट काउंट किती आहे, तर 0.1 सेंटीमीटर. ह्याच्या पुढे तो मेजर करू शकत नाही. आणि व्हर्नियर कॅलिपरनं लेंथ ज्या स्टुडंटनं मेजर केली ती लेंथ तुम्हाला फॉर एक्झाम्पल किती मिळाली, 5.32 सेंटीमीटर अप टू 1 and 2 डेसिमल प्लेसेस. कारण ह्याचा लिस्ट काउंट किती आहे, तर 0.01 सेंटीमीटर. आता ही दोन मेजरमेंट, ही दोन रिडिंग बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल, जे पहिलं मेजरमेंट आहे 5.6 सेंटीमीटर ते ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आहे. कारण ट्रू व्हॅल्यू किती आहे, 5.764 सेंटीमीटर. तुम्ही त्याला अप्रॉक्सिमेटली 5.7 म्हणू शकता तुम्हाला समजण्यासाठी. ओके, मग या 5.764 सेंटीमीटरच्या जवळ हे पहिलं मेजरमेंट आहे. किंवा असं म्हणू शकतो आपण, ट्रू व्हॅल्यू आणि फर्स्ट मेजर्ड व्हॅल्यू ह्यांच्यामधला डिफरन्स हा खूप कमी आहे. म्हणजे डिफरन्स कमी म्हणजे एरर पण काय असणार, कमी असणार आहे. एरर म्हणजे काय, तर डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला डिफरन्स घ्या, म्हणजे ट्रू व्हॅल्यू मधून मेजर्ड व्हॅल्यू काय करा, मायनस करा. जे काय आन्सर मिळेल ते काय असणार आहे, तुमची एरर. मग पहिल्या रिडिंगमध्ये, पहिल्या मेजरमेंटमध्ये एरर काय आहे, कमी आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार,
हे जे पहिलं मेजरमेंट आहे ते कसं आहे तर ॲक्युरेट आहे, किंवा ह्या मेजरमेंटमध्ये ॲक्युरसी काय आहे जास्त आहे. पण तुम्ही दुसरं मेजरमेंट जर बघितलं तर ते किती आहे 5.32 सेंटीमीटर, आणि आपली ट्रू व्हॅल्यू किती आहे 5.764. म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ही जी मेजर व्हॅल्यू आहे जी व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून बी नावाच्या स्टुडंटनं मेजर केली त्याच्यामध्ये आणि ट्रू व्हॅल्यूमध्ये खूप डिफरन्स आहे. पण तुम्ही एक विचार केलाय का, तर हे जे मेजरमेंट आहे ते अप टू 2 डेसिमल प्लेसेस तुम्हाला मिळाले. किती मिळाले? अप टू 2 डेसिमल प्लेसेस. हे किती आहे? अप टू 1 डेसिमल प्लेसेस. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हे जे मेजरमेंट आहे ते कसं आहे तर प्रिसाइज दॅन दिस मेजरमेंट. म्हणजे तुम्हाला डिफरन्स समजला असेल, ॲक्युरेसी आणि प्रिसिजन मधला डिफरन्स. आता म्हणणार हे प्रिसाइज काय, कारण हे जे मेजरमेंट आहे ते कसलं मेजरमेंट आहे? डिटेल मेजरमेंट आहे. हां, आता हे ॲक्युरेट आहे का नाही हा भाग वेगळा आहे. ॲक्युरेट ह्याची ॲक्युरेसी खूप कमी आहे. का कमी आहे? कारण हे 5.32 आणि हे 5.764 डिफरन्स खूप काय जास्त आहे. पण तुम्ही डिटेल मेजरमेंट केलं, डिटेल मेजरमेंट म्हणजे काय, जेवढ्या जास्त डेसिमल प्लेसपर्यंत तुम्ही मेजर कराल त्याला तुम्ही काय म्हणतात डिटेल मेजरमेंट. म्हणजे जेवढे जास्त डेसिमल प्लेसेसपर्यंत तुमचं मेजरमेंट असेल तेवढं ते मेजरमेंट कसं असतं प्रिसाइज असतं, किंवा ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून ते तुम्ही मेजर केले ते इन्स्ट्रुमेंट काय प्रिसाइज आहे. म्हणजे व्हर्नियर कॅलिपर हिअर, व्हर्नियर कॅलिपर इज प्रिसाइज दॅन स्केल. लक्षात ठेवायचं, प्रिसिजन आणि ॲक्युरसीचा काही संबंध नाही. तुम्ही असं म्हणाल की हे मेजरमेंट प्रिसाइज आहे म्हणजे ॲक्युरेट असलं पाहिजे असं काय कंपल्शन नाही. ज्यावेळी प्रिसिजनचा तुम्ही विचार करता त्यावेळी ॲक्युरसीचा विचार करायचा नाही. आता एखादं मेजरमेंट असं होऊ शकतं की ॲक्युरेट पण असेल आणि प्रिसाइज पण असेल, ते आपण नंतर बघू. पण ह्या ठिकाणी हे ॲक्युरेट आहे. ॲक्युरेट काय आहे? कारण ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आहे. आणि हे प्रिसाइज काय? कारण हे तुम्ही काय केले डिटेल मेजर केले, म्हणजे जास्तीत जास्त डेसिमल प्लेसपर्यंत काय केले मेजर केले. ओके, ह्याच्यावर आपण एक रूल तयार केला की ॲक्युरसी म्हणजे काय, तर हाऊ क्लोज ए मेजरमेंट टू दॅट ॲक्च्युअल व्हॅल्यू. हाऊ क्लोज ए मेजरमेंट टू दॅट ऑफ ॲक्च्युअल व्हॅल्यू. ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या ते किती क्लोज आहे तेवढं ते कसं असेल ॲक्युरेट असेल. आता प्रिसिजन कसं ठरवायचं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, जेवढे डेसिमल प्लेसेस जास्त असतील तेवढं ते काय मेजरमेंट प्रिसाइज. आता डेसिमल प्लेस जास्त येण्यासाठी त्याचा लिस्ट काउंट कसा पाहिजे कमी पाहिजे. ओके, आपण काय सांगू शकतो, इन्स्ट्रुमेंटचा जेवढा लिस्ट काउंट काय असेल कमी असेल तेवढं प्रिसिजन काय असणार आहे जास्त असणार आहे. म्हणजे एकमेकांना ते कसे आहेत इनव्हर्सली प्रपोर्शनल. लक्षात आलं, हा रूल आपण दिलेला आहे बघा. ओके, प्रिसिजन डिपेंड्स अपॉन लिस्ट काउंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. लक्षात आलं, इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी पण चांगली पाहिजे आणि लिस्ट काउंट कसा पाहिजे कमी पाहिजे, तर प्रिसिजन काय असणार आहे जास्त असणार आहे. आता हीच लेंथ आता सी नावाच्या स्टुडंट सुद्धा मेजर केली बाय युझिंग स्क्रू गेज. स्क्रू गेज सगळ्यांना माहिती आहे, ज्या स्क्रू गेजचा लिस्ट काउंट असतो 0.001 सेंटीमीटर. म्हणजे ह्याचा लिस्ट काउंट व्हर्नियर कॅलिपरपेक्षा पण काय कमी आहे. आणि ते मेजरमेंट तुम्हाला मिळालं त्या लेंथला आपण म्हणूया L3. ती लेंथ तुम्हाला मिळाली सपोज 5.653 सेंटीमीटर. आता ह्या मेजरमेंटचा ह्या रिडिंगचा जर तुम्ही विचार केला तर हे मेजरमेंट हे जे रिडिंग आहे ते ट्रू व्हॅल्यूच्या खूपच जवळ आहे. म्हणजे ह्या 5.6 पेक्षा पण हे काय जवळ आहे. लक्षात येते. ओके, हाऊ क्लोज ए मेजरमेंट टू दॅट ॲक्च्युअल व्हॅल्यू. त्यामुळे हे कसं असणार आहे तर ॲक्युरेट तर असणारच आहे. म्हणजे इथं ॲक्युरसी काय जास्त आहे. प्लस दुसरी गोष्ट, हे व्हर्नियर कॅलिपरपेक्षा हे मेजरमेंट कसं आहे डिटेल मेजरमेंट आहे. का डिटेल आहे, कारण हे 2 डेसिमल प्लेसपर्यंत होतं, हे 3 डेसिमल प्लेसपर्यंत आहे, 1, 2 आणि 3. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हे मेजरमेंट कसं आहे प्रिसाइज आहे. म्हणजे ॲक्युरसी पण जास्त आहे आणि प्रिसिजन पण काय जास्त आहे. म्हणजे असं पण होऊ शकतं एखाद्या मेजरमेंटमध्ये दोन्ही क्वालिटी असू शकतात, म्हणजे ॲक्युरसी पण असू शकते आणि प्रिसिजन सुद्धा असू शकतं. लक्षात आलं, दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन ॲक्युरसी अँड प्रिसिजन. ओके, तुम्ही फक्त लक्षात काय ठेवायचं, इन्स्ट्रुमेंटचा जेवढा लिस्ट काउंट कमी असेल तेवढं प्रिसिजन काय असणार आहे जास्त असणार आहे. ओके, आता आपण काय करूया,
प्रिसिजनची डेफिनेशन बघूया. ॲक्युरसीची डेफिनेशन तुम्हाला समजलेली आहे. आता प्रिसिजनची डेफिनेशन बघण्यासाठी तुम्हाला आणखी एक काय करावं लागेल, एक्झाम्पल घ्यावं लागेल. सपोज आपण काय करूया, पुन्हा एक्झाम्पल घेऊया. एक लेंथची ट्रू व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ती आहे 6.8 सेंटीमीटर. दिस इज द ट्रू व्हॅल्यू ऑफ लेंथ. समजा रॉड आहे, रॉडची लेंथ तुम्हाला दिलेली आहे, रॉडच्या लेंथची ट्रू व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 6.8 सेंटीमीटर. तुम्ही काय केलं, ही लेंथ एका विद्यार्थ्यानं, एका स्टुडंटनं काय केली, 3 वेळा काय केली, मेजर केली बाय युझिंग सेम इन्स्ट्रुमेंट. सपोज त्यानं काय यूज केली, स्केल यूज केली. ओके, त्याचं पहिलं रिडिंग जे त्याला मिळालं त्या स्टुडंटला, ते किती मिळालं, 5.2 सेंटीमीटर. सेकंड रिडिंग त्याला मिळालं 5.3 सेंटीमीटर. तिसरं रिडिंग त्याला मिळालं 5.4 सेंटीमीटर. ओके, एकच लेंथ त्या स्टुडंटनं 3 वेळा काय केली, मेजर केली. आता ह्याच्यावरून समजलं असेल हे तिन्ही मेजरमेंट जे आहेत कसे आहेत, क्लोज टू इच अदर, क्लोज टू इच अदर. आता यातली तो लेंथ कुठली घेणार बरोबर, तर तो काय करणार, ह्या तिन्ही मेजरमेंटचा, तिन्ही रिडिंगचा काय घेणार, ॲव्हरेज व्हॅल्यू घेणार. आणि मे बी ती ॲव्हरेज व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल किती येईल, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया 5.2 सेंटीमीटर मिळाले अंदाजे. ओके, किंवा आपण असं म्हणूया 5.3 सेंटीमीटर. दिस इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ लेंथ. मग तुम्ही जर बघितलं तर ही त्याने मेजर केलेली व्हॅल्यू, मेजर केलेली लेंथ आणि त्या रॉडची ओरिजिनल किंवा ट्रू व्हॅल्यू जी आहे, ह्या दोघांच्यामध्ये खूप काय डिफरन्स आहे. ह्यातलं कुठलंही मेजरमेंट ह्या ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास सुद्धा नाही. ह्याच्यावर तुम्ही सांगू शकता की ह्या मेजरमेंटमध्ये ॲक्युरसी काय कमी आहे, ॲक्युरसी काय तर कमी आहे. पण ही जी 3 मेजरमेंट आहे ती कशी आहेत, क्लोज टू इच अदर. त्याला कन्सिस्टंटली म्हणजे सारखं सारखं त्याला तेच मेजरमेंट डबल मिळाले. म्हणजे आपण काय म्हणू शकतो 5.2 आणि 5.3 मध्ये जास्त काय डिफरन्स नाही, 5.3 आणि 5.4 मध्ये पण त्याला जास्त डिफरन्स नाही. किंवा कुठल्या एखाद्या केसमध्ये त्याला हे रिडिंग असं सुद्धा मिळू शकतं. आपल्याला समजण्यासाठी 5. समजा त्याला समजू आपण म्हणूया की इथं 5.1 मिळालं आणि इथं 5. काय मिळालं, ह्याला 3 मिळालं. लक्षात आलं. मग तुम्हाला समजलं असेल हे तिन्ही रिडिंग एकमेकांच्या खूप काय आहेत, जवळ आहेत, क्लोज आहेत. ज्यावेळी अशी केस असते, ज्यावेळी मेजरमेंट कसे असतात, क्लोज टू इच अदर, त्यावेळी ते मेजरमेंट जे असतं ते मेजरमेंट कसं असतं, मोर प्रिसाईज. किंवा ते इन्स्ट्रुमेंट कसं आहे, मोर प्रिसाईज. ही इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी आहे. प्रिसिजन इज ए प्रॉपर्टी ऑफ इन्स्ट्रुमेंट. कारण काय झालं, तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट यूज केले त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून तुम्हाला रिझल्ट परत तोच रिझल्ट मिळतो तुम्हाला. आणि तो जो रिझल्ट मिळतो त्यांच्यामध्ये डिफरन्स काय, खूपच काय कमी आहे. म्हणजे आपण काय म्हणणार, ते इन्स्ट्रुमेंट कसं आहे, प्रिसाईज आहे, त्याजवळ प्रिसिजन काय जास्त आहे. आता मे बी ॲक्युरसी नसेल त्याजवळ, नाहीच ॲक्युरसी, तुम्हाला समजतंय 5.3 आणि 6.8 ॲक्युरसी ह्याच्याजवळ नाही, पण प्रिसिजन काय जास्त आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो थोडक्यात, प्रिसिजनची आणखी एक डेफिनेशन, जसं पहिल्यांदा आपण सांगितलं होतं की जेवढा लिस्ट काउंट कमी असेल तेवढं प्रिसिजन जास्त असणार. हिथं आपण काय सांगू शकतो की तुमचं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट हे मोर प्रिसाईज कधी असेल, ज्यावेळी त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून घेतलेली मेजरमेंट्स रिपीटेडली तुम्हाला 30 मिळत असतील किंवा त्या मेजरमेंटमधला डिफरन्स खूप कमी असेल. लक्षात येते. ओके, मग काय दिलं डेफिनेशन, प्रिसिजन इज ए मेजर ऑफ हाऊ कन्सिस्टंटली ए डिव्हाइस रेकॉर्ड्स नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज. आयडेंटिकलचा अर्थ असतो सेम. ओके, हाऊ कन्सिस्टंटचा तुम्हाला अर्थ समजतोय की पुन्हा पुन्हा तुम्हाला काय मिळणार, जी रिडिंग मिळणार, जी मेजरमेंट्स मिळणार, ओके, ती कशी पाहिजेत, हॅव्हिंग नियरली आयडेंटिकल व्हॅल्यू. आयडेंटिकल म्हणजे सेम व्हॅल्यूज. बघा, मग नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज आहेत का नाहीत, तर आहेच, कारण ह्यांच्यामधला डिफरन्स कसा आहे, कमी आहे. त्या केसमध्ये ते इन्स्ट्रुमेंट जे असतं ते कसं असतं, तर मोर प्रिसाईज असतं. समजलं, डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. इथं हा शब्द महत्वाचा आहे, कन्सिस्टन्सी. ओके, खाली दिले बघा, इथं काय दिलं प्रिसिजन मध्ये, हाऊ क्लोज आर टू मेजरमेंट्स. तुमची 2 मेजरमेंट एकमेकांच्या किती क्लोज आहेत, जेवढी एकमेकांच्या क्लोज असतील तेवढं प्रिसिजन जास्त असणार आहे. आणि प्रिसिजन इज डिपेंड्स अपॉन, हे ऑलरेडी आपलं झाले, क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट आणि लिस्ट काउंट ऑफ इन्स्ट्रुमेंट. मला असं वाटतं की तुम्हाला ह्या दोघांच्या मधला डिफरन्स समजला असेल. ओके,
आता ह्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. जे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे हा पॉईंट काय होईल, कव्हर होईल. ओके, हे एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला ॲक्युरसी आणि प्रिसिजनमधला एक्झॅक्ट डिफरन्स समजेल. आपल्याला माहिती आहे क्लोज टू अर्थ सरफेस जीची व्हॅल्यू किती असते, तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो दिस इज अ ट्रू व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ही व्हॅल्यू आपण मेजर करू शकतो लॅबमध्ये बाय युझिंग सिम्पल पेंडुलम. मग सिम्पल पेंडुलमचा यूज करून आपण ही व्हॅल्यू किंवा 4 विद्यार्थ्यांनी ही व्हॅल्यू काय केली, मेजर केली. आणि त्यांची मेजरमेंट्स रिडिंग्स तुमच्या पुढे आहेत. आता आपण बघू ह्या मेजर्ड व्हॅल्यू ॲक्युरेट आहेत का, प्रिसाइज आहेत का, दोन्ही आहेत का, दोन्हीही नाहीत, ते समजेल आपल्याला. ठीक आहे, तर पहिली मेजरमेंट्स बघा 9.2, 10.1, 8.5, 9.7, 11.2 आणि ह्या सगळ्यांचा ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज कसा काढायचा, ह्या 5 जणांची काय करायची, ॲडिशन करायची अँड डिवाइड बाय 5. सो वी गेट 9.74 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ही जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे तर तुमच्या ट्रू व्हॅल्यूच्या काय जवळ आहे किंवा ह्या दोन व्हॅल्यूमधला डिफरन्स काय कमी आहे. तर आपण काय सांगू शकतो, ही जी मेजरमेंट्स आहेत 9.2, 10.1 दीज आर ॲक्युरेट किंवा ॲक्युरसी काय आहे इथं जास्त आहे. आपण काय म्हणू शकतो, ह्या मेजरमेंटमध्ये ॲक्युरसी ही जास्त आहे. आता बघूया प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे काय हे आपण आत्ताच बघितलं 2 मिनिटापूर्वी. प्रिसिजन इज अ मेजर ऑफ हाऊ कन्सिस्टंटली म्हणजे काय तर सातत्याने, याचा अर्थ तुम्हाला मी सांगितला होता. डिव्हाइस रेकॉर्ड्स नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज. म्हणजे तुमच्या डिव्हाइसनं ज्या मेजर्ड केलेल्या व्हॅल्यू आहेत त्या सातत्याने कशा आल्या पाहिजेत, नियरली आयडेंटिकल, जवळजवळ सेम आल्या पाहिजेत. त्यांच्यामध्ये डिफरन्स कमी पाहिजे. इथं ऑलरेडी सांगितलंय आपण हाऊ क्लोज आर टू मेजरमेंट्स. जेवढी 2 मेजरमेंट्स एकमेकांच्या जवळ असतील, डिफरन्स कमी असेल, तेवढी ती मेजरमेंट्स कशा आहेत, प्रिसाइज. जर तुम्ही इथं बघितलं तर 9.2, 10.1, 8.5, 9.7, 11.2 ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय खूप जास्त आहेत. ते एकमेकांच्या क्लोज नाहीत. इथं प्रिसिजन काय असणार आहे, कमी असणार आहे किंवा आपण म्हणणार की हे मेजरमेंट्स प्रिसाइज नाहीत. ओके, आता बी स्टुडंटनं काय केलं आपण बघूया. ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं मेजरमेंट्स काय 6.2, 7.2, 6.9, 7.9, 8.2 आणि या सगळ्यांची ॲव्हरेज व्हॅल्यू काय आली 7.28. आणि ही जी मेजरमेंट्स आहेत तुमच्या ट्रू व्हॅल्यूपासून खूपच लांब आहेत. म्हणजे डिफरन्स काय आहे, जास्त आहे. म्हणजे इथं आपण काय म्हणणार आहे, ॲक्युरसी काय कमी आहेत, दे आर नॉट ॲक्युरेट. पण जर तुम्ही प्रिसिजनचा विचार केला तर 6.2 आणि 7.2 ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय खूप जास्त आहे, जवळजवळ 1चा डिफरन्स आहे. अगेन 6.9, 7.9 ह्यांच्यामध्ये पण डिफरन्स काय जास्त आहे. ह्या दोघांच्यामध्ये पण डिफरन्स जास्त आहे. म्हणजे तुम्हाला सातत्याने तुम्हाला नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज मिळत नाहीत. त्यामुळे आपण काय म्हणणार इथं प्रिसिजन सुद्धा काय कमी आहे. शॉर्टकटमध्ये लिहितो, तुम्ही समजून घ्या. जसं इथं ॲक्युरसी जास्त होती, प्रिसिजन कमी होतं, तसं इथं ॲक्युरसी आणि प्रिसिजन दोन्ही काय आहेत, कमी आहेत. लक्षात येते. सो वी कॅन से दॅट दीज मेजरमेंट्स आर नॉट ॲक्युरेट, नॉट प्रिसाइज. ओके, नंतर 3 नंबर ही मेजरमेंट्स बघून घ्या आणि ह्यांचे ॲव्हरेज व्हॅल्यू किती 11.1. आणि सगळी मेजरमेंट बघितल्यानंतर समजलं असेल की हे तुमच्या ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास नाहीत. सो आपण काय म्हणू शकतो, अगेन दे आर नॉट ॲक्युरेट, ॲक्युरसी काय कमी आहे. पण 11.1, 11.2, 11, 10.9, 11.3 ह्या 2 मेजरमेंटमधला डिफरन्स खूपच कमी आहे. म्हणजे आपण काय म्हणणार, ह्या नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज आहेत, एकमेकांच्या जवळ आहेत. ओके, मग जेवढ्या व्हॅल्यू एकमेकांच्या जवळ असतील तेवढं ते इन्स्ट्रुमेंट कसं असतं, प्रिसाइज असतं. सो इन दिस केस प्रिसिजन इज मोअर और दीज मेजरमेंट्स आर नॉट ॲक्युरेट बट प्रिसाइज. लक्षात आलं. आणि लास्टला जर तुम्ही बघितलं 9.7, 9.9, 9.8, 9.6, 10 आणि ॲव्हरेज किती आला 9.8 विच इज एक्झॅक्टली इक्वल टू ट्रू व्हॅल्यू. सो दिस मेजरमेंट इज ॲक्युरेट. ॲक्युरसी इथं काय जास्त आहे. आणि प्रिसिजनसाठी काय बघणार तर मेजरमेंटमधला डिफरन्स किंवा ते मेजरमेंट एकमेकांच्या किती जवळ आहेत. तर तुम्ही बघितलं की ह्यांच्यामधला डिफरन्स काय कमी आहे बघा 9.7, 9.6, 9.8, 9.9, 10. So these are the close values, close measurements. So in this case, precision also greater. So we can say that these measurements are accurate as well as precise.
म्हणजे ह्यांच्याजवळ ॲक्युरेसी पण आहे आणि प्रिसिजन पण आहे. सो वी गेट एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन ॲक्युरेसी अँड प्रिसिजन. लक्षात आलं? ओके. आणखी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ॲक्युरेसी अँड प्रिसिजनमधला डिफरन्स. ओके. तर टार्गेट शूटिंग सगळ्यांना माहिती आहे. तुमच्याकडं एक गन दिली जाते आणि त्या गनमधून तुम्ही बुलेट फायर करायचे आणि बुलेट ह्या ठिकाणी काय होणार, स्ट्राईक होणार आणि त्या ठिकाणी आपण मार्क करणार आहोत. तर तुमचं टार्गेट काय असतं की तुम्ही बरोबर इथं सेंटरला काय केलं पाहिजे, तुमची बुलेट येऊन इथं काय झाली पाहिजे, स्ट्राईक झाली पाहिजे. तर तुम्ही तो गेम काय करू शकता, जिंकू शकता किंवा तुमचा नेम व्यवस्थित आहे असं आपण म्हणू शकतो. सो दिस पॉईंट इज आवर टार्गेट. ओके. आता काय केलं, पहिल्यांदा तुम्ही काय केलं, गनमधून काय केलं, बुलेट काय केलं, फायर्स केल्या आणि त्या बुलेट आपण असं म्हणूया की ह्या ठिकाणी स्ट्राईक झाल्या. 1, 2, 3 आणि 4. हे 4 स्पॉट तुम्हाला मिळाले. आता मला सांगा की तुमचं टार्गेट तर हे आहे, इथं सेंटरला स्ट्राईक झाली पाहिजे, पण तुमच्या बुलेट सगळ्या सेंटरपासून काय आहेत, लांब आहेत. म्हणजे इथं तुमची ॲक्युरेसी कशी आहे, लो. ॲक्युरेसी इज लो. कारण जेवढं तुम्ही तुमच्या ट्रू व्हॅल्यूपासून, आता हे जे तुमचं सेंटर आहे, टार्गेट आहे, आपण ट्रू व्हॅल्यू म्हणूया, ट्रू व्हॅल्यूपासून जेवढं तुम्ही लांब असाल तेवढी ॲक्युरेसी काय असते, लो असते. आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्ट्राईक केलं हे 4 स्पॉट 1, 2, 3 आणि 4 ह्यांच्यामधला डिफरन्स पण कसा आहे, जास्त आहे. हे एकमेकांच्या जवळ आहेत का, नाहीत. बघा म्हणजे नियरली आयडेंटिकल आहेत का, तर नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, प्रिसिजन सुद्धा कसं आहे, लो आहे पहिल्या केसमध्ये. सो लो ॲक्युरेसी, लो प्रिसिजन. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये किंवा सेकंड स्टेजमध्ये तुम्ही काय केलं, अगेन तुम्ही बुलेट काय केला, फायर केला आणि तुम्हाला सपोज असे टार्गेट्स तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही काय केलं, बुलेटनं फायर केलं. ओके. 4 बुलेट तुम्ही तुमच्या इथं स्ट्राईक झाल्या ह्या ठिकाणी. आता तुम्ही केअरफुली जर बघितलं तर ह्या 4 बुलेट जवळजवळ आहेत एकमेकांच्या. म्हणजे आपण काय म्हणू शकतो नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज. पण तुमचं टार्गेट इथं आहे सेंटरला, टार्गेटपासून कशा आहेत, लांब आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी ॲक्युरेसी कशी आहे, लो ॲक्युरेसी. पण ह्या ठिकाणी प्रिसिजन इज हाय किंवा हाय प्रिसिजन. बघा प्रिसिजनचा संबंध तुमच्या ॲक्युरेसी काही नसतो. ॲक्युरेसी हित आहे, तुम्ही ॲक्युरेसीपासून कसं आहे, लांब आहे, ट्रू व्हॅल्यूपासून टार्गेटपासून लांब आहे. पण जेवढ्या काय तुम्हाला 4 व्हॅल्यूज मिळाल्या, जे काय टार्गेट्स 4 तुम्ही जे अचीव्ह केलेत ते एकमेकांच्या काय जवळ आहेत. म्हणजे जेवढे जवळ असतील अगेन नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज. ओके. कन्सिस्टंटली सातत्याने तुम्हाला ज्या व्हॅल्यू मिळाल्या ते एकमेकांच्या जवळ मिळाल्या. म्हणजे ह्यांच्यातला डिफरन्स कसा आहे, टार्गेटमधला कमी आहे. सो दिस इज द हाय प्रिसिजन, लो ॲक्युरेसी. आता ह्या केसमध्ये काय झालं, दिस इज द फर्स्ट बुलेट, दिस इज द सेकंड, दिस इज थर्ड, and this is the 4. हे 4 बुलेटचं मार्किंग तुम्ही केलं, तुम्हाला समजतंय की तुम्ही टार्गेट जे इथं सेंटरला त्याच्या खूप जवळ आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ॲक्युरेसी कशी आहे, हाय. हिअर हाय ॲक्युरेसी. पण ह्या 4 बुलेटमधलं डिस्टन्स म्हणजे डिफरन्स काय, खूप जास्त आहे. सो हिअर लो प्रिसिजन. आणि लास्ट केस तुम्ही 4 बुलेट बरोबर तुमच्या 4 बुलेट सेंटरला येऊन काय झाल्या, स्ट्राईक झाल्या. सो इन दिस केस तुम्ही टार्गेटच्या खूप जवळ आहे, म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या खूप जवळ आहे. ह्याचा अर्थ इथं ॲक्युरेसी कशी असणार आहे, हाय. आणि प्रिसिजन सुद्धा कसं असणार आहे, हाय. व्हाय प्रिसिजन इज हाय, कारण ह्या 4 व्हॅल्यूमधल्या किंवा 4 टार्गेट्स जे तुम्ही अचीव्ह केलेत ह्यांच्यामधला डिफरन्स खूप काय कमी आहे. सो हिअर हाय प्रिसिजन अँड हाय ॲक्युरेसी. आय थिंक वी क्लिअर द डिफरन्स बिटवीन ॲक्युरेसी अँड प्रिसिजन. आता तुमच्यामध्ये मला वाटतं काही कन्फ्युजन नसेल. एकदा सगळं बघून घ्या आणि लिहून घ्या. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत की प्रिसिजन कशावरती डिपेंड आहे. ओके, थँक्यू.